नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपण बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी बघणार आहोत. ती आपल्या सगळ्यांची काहीशी काळजी वाढवणारी, कारण भारतरत्न ज्येष्ठ गायिका गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार होत असल्याची माहिती डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यासोबतच त्यांना निमोनिया सुद्धा झाला. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. तसं डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती ब्रिज कँडी हॉस्पिटलचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी सांगितलंय. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय म्हणणं आहे डॉक्टरांचं? आता त्यांची परिस्थिती कशी आहे? विलास, जशी माहिती समोर येते त्यानुसार लता मंगेशकर अर्थात लता दीदी यांची प्रकृती खरोखर चिंताजनक आहे. म्हणजे 7 जानेवारीला त्यांना ज्यावेळेस ब्रिज कँडीला ऍडमिट केलं होतं त्यावेळेस कोरोनाची बाधा झाली होती, निमोनियाची सुद्धा लागण झाली होती, HRCT सुद्धा स्कोर झाला होता, छातीमध्ये सुद्धा त्यांना बऱ्याच प्रकारे पाणी झालं होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माहिती सगळ्या समोर येत होते. पण यानंतर बराच लक्षणीय बदल सुद्धा त्यांच्या प्रकृतीत सुधार झाला. आणखी 22 जानेवारीला त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरनं त्यांच्या कुटुंबियांनीच ट्विट केलं होतं की लता दीदींच्या प्रकृतीत सुधार आहे, व्हेंटिलेटरवर ते आता नाही आहेत. पण गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये परिस्थितीमध्ये परत झपाट्यानं बदल होतोय आणि याचमुळे ही प्रकृती खरोखर म्हणजे की ही गोष्ट जी आहे ही चिंता करण्यासारखी नक्कीच आहे. म्हणजे 1929ला लता दीदींचा जन्म, 2001ला त्यांना भारतरत्न या आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. जवळपास 980 हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी गाणी गायली होती. 1942ला खऱ्या अर्थानं त्यांची कारकीर्द सुरू झाली होती. पण आता ब्रिज कँडी हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिकल बुलेटिन ज्यावेळेस खऱ्या अर्थानं रिलीज होईल, आज अपेक्षित आहे दुपारी 4 नंतर मेडिकल बुलेटिन रिलीज होणं. त्यातच आपल्याला सत्य परिस्थिती काय ते कळू शकेल. पण गेल्या 3 दिवसांपासून लता दीदींच्या प्रकृतीला आराम नक्कीच नाहीये. व्हेंटिलेटरवर ते आता आहेत आणि याचमुळे चिंता करण्याची आवश्यकता नक्कीच आहे. अशा प्रकारची ही सगळी माहिती समोर येते. नक्कीच आपण आशा करूया त्या लवकरच बऱ्या होतील. धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. भाजपचे आमदार नितेश राणे यांची शुगर खालावली आहे. तसंच त्यांच्या छातीत दुखत असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली आहे. डॉक्टर अपर्णा गावकर यांची भेट घेतल्यानंतर जठार यांनी माहिती दिली. नितेश राणे प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता नितेश राणेंना पुढची तपासणीसाठी कोल्हापुरात नेण्याची शक्यता वर्तवली जाते. राणे समर्थकांनी रुग्णालयाबाहेर जमायला सुरुवात केली. राणेंच्या SSPM मेडिकल कॉलेजचे डीन RS कुलकर्णी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. दरम्यान नितेश राणेंच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे. नितेश राणे यांना काल न्यायालयीन कोठडी सुनावलेली होती. त्याच्या जामिनाचा अर्ज जो आहे तो त्यांनी लगेच दाखल केला. आज त्याच्यावरती थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. दरम्यान त्यांना कालपासूनच काहीसं अस्वस्थ वाटत होतं, त्यांना त्रास जाणवत होता, बरं नव्हतं त्यांना. त्यामुळे त्यांची शुगर खालावल्याचं सुद्धा आता समोर येत आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, काय झालं नेमकं नितेश राणेंना? नितेश राणे यांनी जे जिल्हा सिंधुदुर्ग रुग्णालय आहे तिथल्या डॉक्टरांकडे त्यांनी तक्रार केली आहे की त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे, त्याच पद्धतीनं त्यांची शुगर खालावलेली आहे, त्यांची प्रकृती अस्वस्थ आहे, ज्यामुळे त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावे अशी विनंती केलेली आहे. यावर जे जिल्हा शल्य चिकित्सक जे आहेत कुलकर्णी साहेब यांचं म्हणणं अजून येणं बाकी आहे. त्यामुळे नितेश राणे यांना अजूनही जिल्हा रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलंय. ठीक आहे, तुम्हाला थोडा त्रास होतोय. अजित, येतो तुमच्याकडे. जामीन अर्जावरती थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे. नितेश राणे यांनी काल जामीन अर्ज दाखल केला. त्या जामीन अर्जावरची सुनावणी बाकी आहे आणि कदाचित आज ती सुनावणी पूर्ण होईल. या सुनावणीमध्ये त्यांना जामीन मिळतो की नाही हे पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असेल. पण सध्याची त्यांच्या प्रकृतीच्या संदर्भातली माहिती आली आहे. अजितकडे पुन्हा एकदा जाऊया. अजित, आज सुनावणी सुद्धा होणार आहे कोर्टामध्ये, त्याबद्दलचे काय अपडेट्स आहेत? सुनावणीला सुरुवात झालेली आहे. या सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने न्यायालयामध्ये एक अर्ज केला की त्यांच्याकडे सध्या वेळ नसून या नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरती त्यांचे म्हणणे मांडण्याकरता त्यांना 2 ते 3 दिवसांची वेळ द्यावी.
त्यानंतर सविस्तरपणे ते आपलं म्हणणं मांडतील. यावर नितेश राणे यांच्या वकिलांनी आक्षेप नोंदवला असून हा वेळ काढूपणा केला जातोय. मुद्दाम नितेश राणे हे जेलमध्ये कसे राहतील याकरता प्रयत्न केले जात आहेत. म्हणून सरकारी वकील जे आहेत किंवा सरकारी पक्ष जे आहेत ज्यांना त्यांचे म्हणणं मांडण्याकरता वेळ पाहिजे आहे. यावरती अजूनही सुनावणी सुरू असून नेमकं न्यायालय याच्यावरती काय निर्णय देत आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल. आता आपल्यासोबत विशाल रेवडेकर आपले सिंधुदुर्गचे प्रतिनिधी आहेत. विशाल, तुमच्याकडे काय माहिती आहे या सुनावणीबद्दलची? मी सध्या आहे जिल्हा रुग्णालयात आणि या ठिकाणी नितेश राणे यांना कोल्हापूरला नेण्याच्या हालचाली ज्या आहेत त्या वाढलेल्या आहेत. काही वेळापूर्वी प्रमोद जठार यांनी सांगितलं होतं की 2 ते 3 तास लागतील, मात्र कुठेतरी आता रुग्णवाहिका जी आहे ती तिथे आलेली आहे. प्रमाणे डॉक्टरांचं जे पथक आहे ते देखील आलेलं आहे. ऍडिशनल एसपी देखील आता पोहोचलेले आहेत रुग्णालयामध्ये. त्यामुळे ही हालचाली ज्या आहेत त्या आता वाढलेल्या दिसत आहेत एकूणच. बरं, पण लगेच त्यांना हलवलं जाईल तिकडे? हो, निश्चितपणे. त्यासाठी काही रिपोर्ट येणं बाकी आहे? नाही, ज्या पद्धतीत आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे, पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे, त्याप्रमाणे तरी निश्चितच असं वाटतंय बहुधा न्यायप्रविष्ट विषय असल्यामुळे जेलमधील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे देखील आता काही वेळात रुग्णालयाकडे पोहोचतायत अशी ही माहिती मिळते. बरं, धन्यवाद विशाल तुमचे आणि अजित तुमचेही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यानंतर बातमी एका भेटीची आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्याच्या सर्किट हाऊसमध्ये भेट झाली आहे. दोघांमध्ये अनेक सकारात्मक बाबींवर चर्चा झाल्याचं कळतंय. उदयनराजे यांनी याच्याबद्दलची माहिती दिली. या भेटीत अनेक विकास कामांवर चर्चा झाल्याचं उदयनराजे म्हणाले. तर दुसरीकडे उदयनराजेंना वाईन विक्रीबाबत विचारलं असता त्यांनी सरकारला विचारा अशी प्रतिक्रिया दिली. आता मला वाटतं ह्या महिनाअखेर अधिवेशनाला सुरुवात होईल राज्याच्या. त्या अनुषंगाने सातारा जिल्हा खास करून आणि इतर काय विकास कामांच्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आणि त्या पद्धतीने तसं त्यांनी जे मुद्दे किंवा विकास कामांचे जे मुद्दे मांडले होते त्याबद्दल त्याच्यावर विचार करण्यापेक्षा त्यासाठी निधी उपलब्ध अर्थमंत्री या नात्याने ते निश्चितपणे करणार असं त्यांनी सांगितलं. वाईन विक्रीचा किराणा दुकानात आणि मार्केटमध्ये सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. त्या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भाजपचे सगळे नेते विरोध करतायत. काल बंडा तात्या कराडकर देखील या निर्णयाचा विरोध करत आंदोलन केलंय. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तुम्ही निवडून दिलेले सर्व लोकप्रतिनिधी आहे. राजेशाही असती तर मी उत्तर दिलं असतं. लोकशाहीत आता ज्या लोकांनी तो निर्णय घेतला आहे त्यांनी का घेतला, कशाकरता घेतला, त्यातनं काय फायदा तोटा जे काय असेल ते, त्यातनं उत्पन्नात किती वाढ होणार, हे ज्यांनी निर्णय घेतला त्यांना विचारणं हे जास्त उचित ठरेल. प्रत्येकाचं वैयक्तिक जीवन असतं. एकदा व्यक्ती सज्ञान झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आयुष्यात कसं वागायचं, काय करायचं, काय नाही करायचं हा निर्णय प्रत्येक व्यक्ती घेत असतो. आणि त्यामुळं वाईनची विक्री असेल किंवा विक्री बंद करा यापेक्षा लोकांनी विचार केला पाहिजे त्यांच्या शरीराला, त्यांच्या स्वास्थ्याला, त्यांना जगायचं किती या हिशोबाने विचार केला पाहिजे. कारण की एक जी म्हण आहे, हेल्थ इज वेल्थ. दरम्यान उदयनराजेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशासंदर्भात सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. त्याबद्दल प्रतिनिधींनी त्यांना विचारलं तेव्हा मिश्किल शैलीत त्यांनी उत्तर दिलं. राष्ट्रवादीमध्ये परत जाणार अशी मध्यंतरी चर्चा सुरू होती. शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने एक संकल्पना मांडली होती, सर्व धर्म समभाव, तसं माझं मत आहे सर्व पक्ष समभाव.
100 कोटींच्या वसुली प्रकरणात परमबीर सिंग यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे। या चौकशीच्या दरम्यान अनेक मोठे खुलासे होत आहेत। पोलीस बदल्यांसाठी मंत्र्यांनी कोडवर्ड ठेवले होते असा नवा खुलासा आता तपासातून समोर आलाय। परमबीर सिंग यांनी ईडीला ट्रान्सफर लिस्ट दिली। कोडवर्डमध्ये बदल्यांबाबत नोंदणी ठेवली जायची। पोलिसांच्या नावासमोर कोडवर्ड लिहिलेला असायचा आणि मंत्र्याच्या मर्जीनं या बदल्या व्हायच्या आणि पोलिसांच्या नावापुढे मंत्र्यांची नावे देखील लिहून ठेवली जायची अशी धक्कादायक माहिती आता या संपूर्ण तपासातून समोर येते। एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि लोकसभेतले खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या वाहनावर गोळीबार करत हल्ला करण्यात आला। या प्रकरणी सचिन आणि शुभम अशा दोघांना अटक करण्यात आली आहे। या आरोपींच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे। ओवैसींना जीवे मारण्याच्या उद्देशानेच हल्ला केल्याची शक्यता आहे, कारण गेल्या अनेक काळापासून ते हल्ल्याची तयारी करत होते अशी माहिती समोर आली आहे। हापूर पोलिसांनी ही माहिती दिली आहे। ओवैसींवर हल्ला करण्याची योजना अनेक दिवसांपासून सुरू होती। सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होतो आणि हल्ला करण्याची संधी शोधत होतो असं त्यांनी म्हटलंय आणि त्यांच्या सभांना सुद्धा गेलो। गर्दीमुळे हल्ला करणं शक्य नव्हतं। नंतर जेव्हा कळलं की मेरठहून दिल्लीला जाणार आहेत तेव्हा त्यांच्या आधी टोलगेटवर पोहोचून गाडी येताच गोळीबार केला अशी कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी म्हटलंय। आपको अभी वक्त है, समझिए कि ये रेडिकलाइज क्यों हो रहे हैं इस तरह के लोग। अगर आप होश के नाखून नहीं लेंगे तो याद रखिए लोकशाही में रूल ऑफ लॉ खत्म हो जाएगा और रूल बाय गन चलेगा। ये सरकार की जिम्मेदारी है। हमारी जान की कोई अहमियत और कीमत नहीं है। हम सब इस दुनिया से आए जाएंगे, मगर अगर ये रेडिकलाइजेशन बढ़ेगा जो फिर कम्युनलिज्म में और टेररिज्म में तब्दील हो सकता है, इस पर गौर कर लें। गेल्या कित्येक दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत गोव्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण मांडून आहेत। गोव्यात शिवसेनेची परिस्थिती कशी आहे या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। संजय राऊत गेले कित्येक दिवस गोव्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। सगळ्या प्रचाराची धुरा ते सांभाळत आहेत। कोण कोण येणार, कधी येणार याचं सगळं ते नियोजन करतायत। त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या संपूर्ण निवडणुकी संदर्भात। संजयजी, गेले कित्येक दिवस तुम्ही इथे आहात। गोव्यामध्ये शिवसेनेची नेमकी परिस्थिती कशी आहे? परिस्थिती चांगलीच आहे। निवडणुका येतात आणि जातात। पक्ष संघटनेचं महत्त्व एखाद्या राज्यात राहणं हे महत्त्वाचं आहे। आम्ही त्यासाठी काम करतो। जे अनेक वर्ष आम्ही ते काम करतो, निवडणुका लढतो, की काही यश मिळालं नसेल त्याला काही वेगळी कारणं आहेत। गोव्याच्या लोकांची मानसिकता, इकडल्या राजकारणाचा घसरलेला दर्जा, इकडे पक्षांतराची झालेला आजार राजकारण, अशी अनेक कारणं आहेत। दुसरं असं आहे की इथे निवडणुकात जिंकणारे जे मोजके लोक आहेत ते 10 किंवा 12 आहेत, ते या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जात असतात आणि तेच गोव्याचं राजकारण आणि अर्थकारण आपल्या हातात ठेवत असतात। तर हा त्यागाचा विषय नाही आहे, हा आपल्या कर्तव्याचा विषय। जर एखाद्या राज्यात किंवा देशामध्ये राजकारणाचा प्रवाह गढूळ झाला असेल, तो स्वच्छ करावा असं जगांना वाटत असेल तर प्रत्येकाने भूमिका घेतली पाहिजे। एका बाजूला उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादवचं राज्य आलं तर माफियांचं राज्य येईल, स्त्रिया सुरक्षित राहणार नाही, अशा प्रकारच्या प्रचाराने भूमिका भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते प्रचारात घेतात। गृहमंत्री, पंतप्रधान त्याचे नेमकं विरुद्ध गोव्यात दिसतात। अशाच प्रकारचे भयंकर घाणेरडे आरोप असलेले लोक त्यांची उमेदवार आहेत। मग इथे अमित शहा साहेब कोणाचा प्रचार करतात? महाराष्ट्रामध्ये ईडी, CBI वगैरे जे आहे सगळं प्रकार ते गोव्यात आणला पाहिजे। त्यांना फार जास्त काम आहे बिघडवण्यासाठी। आम्ही आमच्या पक्षाचं काम करतो, कारण तुम्ही तुमच्या पक्षाचं काम करा, तुम्हाला आमची भीती का वाटते? याचा अर्थ असा आहे की या गोव्यामध्ये शिवसेनेचं अस्तित्व आहे आणि राहील। यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।
ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पोलिसांनी सोनसाखळी चोरांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्यात। महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून 2 चोर मक्याच्या शेतात पळाले। औरंगाबाद जिल्ह्यातल्या देवगाव रंगारी परिसरात ही घटना घडली। दागिने चोरून पळणाऱ्या चोरांचा पोलिसांनी पाठलाग केला। स्थानिक नागरिकांच्या मदतीने या चोरांना पकडण्यात यश आलं। या सोनसाखळी चोरांनी गेल्या काही दिवसापासून इथं अक्षरशः उच्छाद घातलेला होता, पण आज मात्र त्यांना पळून जाण्यात यश आलं नाही। त्यांच्या मुसक्या आवळल्या। काँग्रेस सोबत आम्ही आजही जायला तयार आहोत। त्याच्या संदर्भात पावलं टाकणं गरजेचं आहे असं सांगण्यात आलं। ती बातमी आपल्याला बघायची आहे, पण बातमी आता देवाच्या लग्नाची। पंढरपुरात विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला। सनई चौघड्यांचा मंजूळ स्वर, सोबत टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर अशा मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला। दुपारी 12च्या शुभ मुहूर्तावर उपस्थित भाविक वराडी मंडळींनी देवाच्या डोक्यावर अक्षता टाकून देवाची विधिवत पूजा केली। दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी विठ्ठल रुक्मिणी विवाह सोहळ्याचं आयोजन केलं जातं। आजपासून रंगपंचमीपर्यंत विठ्ठल रुक्मिणीला पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला जातो। विवाह सोहळ्यासाठी शहर आणि परिसरातले अनेक भाविक उपस्थित होते। याच सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।